Good morning, students. Today we are going to learn the next topic 1.5, that is his first flight. म्हणजे त्याची पहिली भरारी किंवा त्याची पहिली झेप हा आपल्याला टॉपिक इथं बघायचा आहे. बट बिफोर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल लेसन वी मस्ट हॅव टू सी or we must have to discuss warming up question one by one. Chit chat questions. First question: form group of 5. Remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. And what role did your parents, siblings play to help to overcome your fear. म्हणजे तुमचा जुना काळ आठवा आणि तुमच्या शाळेचा पहिला दिवस किंवा तुमचा स्वयंपाक करण्याचा पहिला प्रयत्न याविषयीच्या आठवणीत तुमच्या मित्रांना सहभागी करून घ्या आणि तुमच्या आईवडिलांनी किंवा सिबलिंग म्हणजे ते भावंडांनी तुमची भीती घालवण्याकरता कोणते सहाय्य केलं हे तुम्ही सांगायचं आहे. आता इथं प्रत्येकाचा आन्सर वेगळा येईल. पहिली गोष्ट सांगता येईल की what memories of your first day at school or first attempt at cooking. What role did your parents, siblings you play to help to overcome your fear. Discuss and answer. Are there any situation when you get afraid. त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन विचारला आहे. आर देअर एनी सिच्युएशन्स वेन यू गेट अफ्रेड. म्हणजे असा कुठला प्रसंग होता का की ज्या प्रसंगी तुम्ही खूप घाबरला होता. एखादा प्रसंग मेन्शन करायचा. आता इथं मी सांगतो थोडं अकॉर्डिंग टू मी. Yes, I am afraid of sleeping in the dark at night, cold weather, or street dogs, ghost stories, as well as quarrels. इथं आपण कुठल्याही गोष्टीची भीती आपण इथं सांगू शकतो. म्हणजे कुणाला अंधाराची भीती असते, कुणाला कोल्ड वेदरची भीती असते, कुणाला रस्त्यावरच्या कुत्र्यांची, त्याला स्ट्रीट डॉग्स म्हणतो आपण, त्याची भीती असते, घोस्ट स्टोरीजची भीती वाटते किंवा कोणाला भांडणाची सुद्धा भीती वाटते, क्वारल्स त्याला म्हणतो आपण. तर यापैकी आपण कुठली इथं भीती आपण इथं मेन्शन करू शकतो. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जर तुम्हाला एकट्यानं प्रवास करायचा असेल. दिस वन. सेकंड वन, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. एकट्यानं प्रवास करायचा असेल तर तुम्ही कसं नेमकं रिॲक्ट व्हाल. तर यासाठी आय वूड बी ग्रेटली डिस्टर्ब and depressed if I had to travel alone. It annoys me and I feel uncomfortable. जेव्हा मला एकट्यानं प्रवास करायला लागेल तेव्हा मी खरोखर स्वतःला एकटा समजेन आणि त्यावेळेस अशा प्रसंगी मला खूप रागसुद्धा येईल आणि मी खूप अनकम्फर्टेबल मला वाटेल त्यावेळेस. थर्ड क्वेश्चन, हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. जर तुम्हाला घरी एकटं राहावं लागलं तर तुमची रिॲक्शन काय असेल त्यावेळेस घरी एकटं असताना. तर यासाठी बघा, आय वूड बी अफ्रेड ऑफ स्टेईंग अलोन ॲट होम अँड बिकम अनइझी अँड एंडलेसली थिंक दॅट समथिंग अनटॉवर्ड विल हॅपन वेन आय एम अलोन ॲट होम. जेव्हा मला घरी एकटं राहावं लागेल तेव्हा मनामध्ये अनेक विचार येतील, भीतीदायक विचार येतील आणि त्यामुळं त्याची अस्वस्थता मला जाणवेल त्यावेळेस. नंबर 4, what would you do if you were lost in a new city. What would you do if you were lost in a new city. एखादं नवीन शहर आहे आणि त्या नवीन शहरामध्ये तुम्ही लॉस झाला, हरवला कुठंतरी, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल. तुमची त्यावेळेस रिॲक्शन काय असेल. इट वूड कॉज कन्फ्युजन इन माय माइंड. आय वूड लूज माय नर्व अँड रन हेल्टर स्केल्टर टू फाइंड any lead to my home, or I shall collect myself and reach the police to get help from them. इथं प्रत्येकाचं वैयक्तिक मत असेल. माझ्या मतानुसार जर मी एखाद्या नवीन शहरामध्ये भरकटलो असेल किंवा हरवलो असेल तर मी पोलिसांची हेल्प घेईन, मदत घेईन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, idioms, meanings and your own sentence. Here one is done for you. As free as a bird. If he or she is carefree, that's the meaning आहे. As free as a bird, that is given.
इफ ही ऑर शी इज केअर फ्री. युअर ओन सेंटेन्समध्ये दिलेला आहे, आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. हिअर एक्झाम्पल इज गिवन बाय युझिंग इडियम ॲज फ्री ॲज अ बर्ड. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फर्स्ट इडियम बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू त्याचे मिनिंग पण दिलेलं आहे, व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. आता इथं आपल्याला एक्झाम्पल तयार करायचं आहे बर्ड्स आय व्ह्यू ही इडियम घेऊन. तर एक्झाम्पल काय आहे बघा, वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन. वी एन्जॉयड द बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन. सेकंड दिलेलं आहे, सेकंड ऑलरेडी वी हॅव सीन. थर्ड ईगल्स आय. आता ईगल्स आयचं मिनिंग नेमकं काय दिलं बघा, हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. हिज ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग क्लोजली. एक्झाम्पल बघा, द डिटेक्टिव्ह वॉज वॉचिंग एव्हरी मूव ऑफ द थीप विथ हिज ईगल आईज. बघा, द डिटेक्टिव्ह वॉज वॉचिंग एव्हरी मूव ऑफ द थीप विथ हिज ईगल आईज. फोर्थ स्प्रेड वन्स विंग्स. त्याचं मिनिंग आहे टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. एक्झाम्पल, आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन पेपर मेकिंग कुमार स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. पुन्हा सांगतोय, आफ्टर गेटिंग हिज ट्रेनिंग इन पेपर मेकिंग कुमार स्प्रेड हिज विंग्स टू स्टार्ट हिज ओन पेपर मिल. After that, next question, find more such idioms using the following keywords: fly, name of animals, colors. आता इथं तुम्हाला हे स्वतः करावं लागेल. फ्लाय, ॲनिमल्स आणि कलर्स यांचा वापर करून आपल्याला इडियम्स तयार करायचे आहेत. यू हॅव टू कलेक्ट मोर सच इडियम्स अँड देअर मिनिंग्स फ्रॉम द गुड डिक्शनरी. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स दी लेसन हिज फर्स्ट फ्लाईट. त्याचं पहिलं उड्डाण, त्याची पहिली भरारी, त्याची पहिली झेप. आता नेमकं काय दिलं बघा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. आता इथं द वर्ड लेज दिलेलं आहे, त्याचे मिनिंग पण इथं दिलेलं आहे आपल्याला, अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर हिअर अ क्लिफ. म्हणजे एखादी अरुंद फळी. इथं खडकाचा किनारा किंवा खडकाचा कंगोरा आपण म्हणतो त्याला, या अर्थाने इथं आपल्याला घेता येईल लेज. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. म्हणजे हा छोटा सीगल पक्षी आहे. सीगल पक्षी म्हणजेच काय, समुद्र पक्षी, की जो त्याच्या खडकाच्या टोकावरती एकटाच बसलेला आहे. लेज म्हणजे तर काय, खडकाचं टोक. त्या खडकाच्या टोकावरती तो एकटाच बसलेला आहे. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. द डे बिफोर म्हणजे आदल्या दिवशी, कालच. हिज टू ब्रदर्स, याच सीगल पक्षाचे दोन भाऊ आहे. आणि ही सिस्टर, आणि त्याची एक बहीण. बघा, त्याचे दोघे भाऊ आणि एक बहीण दूर उडून निघून गेले होते. ते कालच निघून गेले होते. दे हॅड फ्लोन अवे द डे बिफोर म्हणजे आदल्या दिवशीच ते निघून गेले होते. आणि हा एकटा सीगल पक्षी, एकटा हा समुद्र पक्षी त्याच्या खडकाच्या टोकावरती तो बसला होता. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. ॲक्च्युली त्याला उडता येत नव्हतं, उडण्याची त्याला भीती वाटत होती. त्याला मात्र त्यांच्याबरोबर उडत जायची भीती वाटत होती. उडायची इच्छा होती, पण त्याला त्यांच्यासोबत उडत जायची भीती वाटली होती. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. इथं वर्ड ब्रिंक, इट मीन्स द एज ऑफ अ स्टीप प्लेस. द एज ऑफ द स्टीप प्लेस दॅट इज कॉल्ड ब्रिंक. म्हणजे उभ्या कड्याचा काठ, उभा जो कडा असतो त्या कड्याचा काठ, दॅट इज कॉल्ड हिअर ब्रिंक. तर इथं काय म्हटलं आहे बघा, की समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. तो काय करायचा, खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जायचा आणि आपले पंख जे आहेत
तो पंख ते फडफडवायचा त्याने प्रयत्न करून बघितला, परंतु तो खूप घाबरला आणि तो का कोणास ठाऊक तो खूप घाबरून गेला होता असं म्हटलेलं आहे इथं. म्हणजे खडकाच्या टोकापर्यंत तो पुढं पळत जायचा, पंख फडफडवायचा, तो प्रयत्न करायचा आणि तो खूप घाबरायचा. मात्र पुढं काय दिलं बघा, द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बेनेथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. बघा खाली अथांग असा समुद्र पसरला होता. ग्रेट एक्सपान्स ऑफ सी त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे अथांग सागर किंवा अथांग पसरलेला समुद्र हा खाली होता आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता. समोर मात्र मैलोन मैल दूर जाणारा मार्ग दिसत होता, रस्ता दिसत होता आणि खाली मात्र अथांग सागर किंवा अथांग समुद्र असा पसरला होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला असं वाटलं की आपल्या पंखांना हे झेपणार नाही आहे, याची त्याला खात्री पटली. की आपल्याला हे आपल्या पंखांना हे पेलणार नाही आहे, सपोर्ट होणार नाही आहे. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर दी लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. तो स्वतःला किंवा आपल्या पंखांना पेलणार नाही असं समजून तो पुन्हा काय करतो की खडकाखालची आपले डोके जे आहेत ते डोके खाली घालतो तो आणि खडकाखालच्या रात्री ज्या ठिकाणी तो झोपायचा त्या आपल्या लहानशा बेळाकडे तो पळून गेला. बघा आपल्याला ते पेलणार नाही असं समजून त्यानं आपलं डोकं खाली घातलं आणि खडकाखालच्या ज्या ठिकाणी तो रात्री झोपायचा त्या आपल्या लहानशा बेळाकडे तो पळून गेला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. बघा काय म्हटलंय, त्याचे भाऊ, लहान बहीण, त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असूनसुद्धा ते खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन पंख फडफडवत केव्हाच ते उडून गेले होते. बघा याच्यापेक्षा लहान पंख असूनसुद्धा त्याचे भाऊ, त्याची लहान बहीण खडकाच्या टोकापर्यंत पळत जाऊन त्याने आपले पंख फडफडवले आणि तिथून ते उडून गेले होते. पण इच्छा असूनसुद्धा या छोट्या सिगल पक्षाला, या समुद्र पक्षाला काही केल्या ते उड्डाणाचं धाडस होत नव्हतं किंवा त्याला उडायचं धाडस होत नव्हतं. पुढं काय म्हटलं आहे बघा, टू मस्टर अप करेज जो वर्ड दिलेला आहे, टू मस्टर अप करेज. हिअर ही फ्रेज आहे, तुम्हाला कदाचित तुमच्या वाक्यात वापरायला विचारतील. टू मस्टर अप करेज म्हणजे याचं मिनिंग आहे की धाडस एकवटणे, धैर्य एकवटणे. टू गॅदर करेज, दॅट इज कॉल्ड हिअर टू मस्टर करेज. म्हणजे त्यांना धाडस ते एकवटता आलं नाही, तर ते धाडस करता आलं नाही की ज्यामुळे तो उडू शकला नाही. टू प्लंग, प्लंग म्हणजे उड्डाण करणे. इथे पुन्हा वर दिलेला आहे प्लंग, दॅट इज गिवन हिअर. प्लंग उड्डाण करणे. विच ॲपियर टू बी हिम सो डेस्परेट, डेस्परेट निराश होणे किंवा नाराज होणे, म्हणजे उडता आलं नाही म्हणून तो निराश झाला. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away. इथं दोन वर्ड आलेले आहेत, श्रीली ॲज वेल ॲज अपब्रेडिंग. श्रीली मीन्स वॉट हिअर, इन अ लाऊड हार्श व्हॉईस, म्हणजे कर्कश आवाजात, लाऊड व्हॉईसमध्ये, मोठ्या आवाजामध्ये. अपब्रेडिंग स्कोल्डिंग म्हणजे ओरडणे किंवा रागावणे, खरडपट्टी काढणे, दॅट इज कॉल्ड अपब्रेडिंग हिअर. तर त्याचे आई वडील जे होते ते अगदी कर्कश आवाजामध्ये ओरडत त्याला घेऊन जाण्यासाठी परत आले. आई वडील त्याचे कर्कश आवाज करत त्याला पुन्हा आपल्यासोबत घेण्यासाठी ते परत आलेले आहेत. खडकावरून जर त्यानं उड्डाण घेतलं नाही तर त्याला उपाशी राहावं लागेल असं त्याने त्याला बजावलंसुद्धा. पण तो मात्र अगदी जीवाच्या भीतीनं जागच्या जागी तो निवांत बसला होता. ही कुड नॉट फ्ल्यू बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. पण तो अजिबात हल्लासुद्धा नाही. बघा आई वडील कर्कश आवाज करत ते त्या ठिकाणी आलेले आहेत त्याला आपल्यासोबत नेण्यासाठी, कारण त्या खडकावरती तो एकटा पडणार आहे.
त्याची उपासमार होईल आणि त्याला उपाशी राहावे लागेल हे बजावूनसुद्धा त्याला तो जीवाच्या भीतीनं त्याला तो जागचा हल्लासुद्धा नाही. एका ठिकाणी तो तसाच बसला. पुढे काय म्हटलं बघा नेक्स्ट पॅरामध्ये, दॅट वॉज 24 hours ॲगो, सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. बघा आता जवळपास 24 तास होऊन गेले. 24 तासापूर्वी घडलेली ही गोष्ट होती. त्यानंतर कोणीही त्याच्याजवळ आलेलं नव्हतं. नो बडी हॅड कम नियर हिम. तो सिगल पक्षी एकटाच त्या ठिकाणी बसलेला आहे, त्याला उडता आलेलं नाही. तो त्या ठिकाणी नो बडी हॅड कम नियर हिम. त्यानंतर कुणी त्याच्यापाशी आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लाँग ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. बघा द डे बिफोर म्हणजे आदल्या दिवशी दिवसभर त्यानं बघितलं होतं. काय बघा, ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्यानं दिवसभर काय बघितलं बघा की आपली जी भावंडं होती, 2 भाऊ आणि 1 बहीण, तर त्या भावंडांना पालकांसमवेत फिरताना, बागडताना किंवा उडण्याची कला शिकताना किंवा अवगत करताना, त्याचबरोबर आर्ट ऑफ फ्लायटिंग, टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आता इथं वर्ड दिलेलं आहे टू स्कीम. टू स्कीम दॅट इज गिवन हिअर. टू स्कीम मीन्स हिअर इट इज गिवन मूव लाईटली जस्ट अबाव अ सरफेस हिअर द सी. टू स्कीम म्हणजे इथं पृष्ठभागाला स्पर्श करून वरचेवर जाणे. तर आईवडिलांनी या सगळ्या गोष्टी त्याला शिकवलेल्या आहेत. बघा काय काय शिकवलं की यानं सुद्धा ते बघितलं होतं सिगल पक्षानं आदल्या दिवशी आपल्या भावंडांना पालकांसमेत बागडताना किंवा उडण्याची कला शिकताना, लाटावरून विहरण्याची किंवा मासा पकडण्यासाठी सूर मारायची कशी मारायची याची कला शिकताना त्यानं बघितलं होतं आदल्या दिवशी. या सगळ्या गोष्टी यानं बघितलेल्या आहेत या सिगल पक्षानं, छोट्या सिगल पक्षानं. नाव ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग and devour it, standing on a rock while his parents circled around, raising a proud cackle. बघा इथं वर्ड हेरिंग दॅट इज गिवन हिअर. हेरिंग मीन्स वॉट, अ सॉफ्ट फिन सी फिश. हेरिंग मीन्स वॉट, अ सॉफ्ट फिन सी फिश म्हणजे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये हा एका प्रकारचा किंवा एका जातीचा मासा आढळतो, त्याला इथं हेरिंग म्हटलं आहे. नॉर्थ अटलांटिक्स सॉफ्ट फिन सी फिश म्हणजे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये अशा प्रकारचा एक मासा आढळतो हेरिंग नावाचा. दॅट इज कॉल्ड म्हणजे टाईप ऑफ फिश हिअर, अ टाईप ऑफ फिश. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डिवोर इट. डिवोर मीन्स वॉट, ईट अप हंग्रीली म्हणजे अगदी आदाशीपणे खाणे, हावरटपणे खाणे. दॅट इज कॉल्ड डिवोर. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it, standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. Cackle means what? Utter a shrill cry. कर्कश आवाज करणे, मोठ्याने ओरडणे. तर इथं त्यानं हे सुद्धा बघितलेलं आहे बघा. तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा त्यानं पकडला आणि तो पकडून सुद्धा पटकन तो खाऊन टाकला. आणि हे त्याच्या पालकांनी बघितलं, त्याच्या आईवडिलांनी बघितलं आणि त्याच्याभोवती या पालकाने काय केलं की गोल फिरून अगदी कर्कश आवाज कर, कलकल असा आवाज कर त्याला शाबासकी देताना सुद्धा बघितलं होतं. बघा तर आदल्या दिवशी या सगळ्या गोष्टी यानं बघितल्या. काय काय बघितलं सांगितलं की आपल्या भावंडांना पालकांसमेत बागडताना, ओढण्याची कला शिकताना, लाटावरून विहरताना आणि मासा पकडण्यासाठी सूर नेमका कसा मारायचा या सगळ्या गोष्टी त्याची कला जी आहे ती कला शिकताना बघितलं होतं. एवढेच नव्हे तर मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिला हेरिंग मासा त्यानं पकडला होता, तो त्यानं खाऊन टाकला होता आणि पालकांनी त्याच वेळेस त्याच्याभोवती गोल फिरून कलकल आवाज करत किंवा कर्कश आवाज करत त्याला शाबासकीसुद्धा दिली होती. तर या सगळ्या गोष्टी यानं आदल्या दिवशी बघितल्या होत्या या सिगल पक्षानं. अँड all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. इथं
प्लॅट्यू म्हणजे पठार, प्लॅट्यू म्हणजे काय इथं पठार या अर्थानं. क्लिफ इथं वर दिलेलं आहे, मिनिंग त्याचं दिलेलं आहे अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक. त्याला मराठीमध्ये आपण दरी असं म्हणतो. क्लिफ म्हणजे विशेषतः समुद्रकिनाऱ्यावरचा उंच कडा हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल इथं. प्लॅट्यू म्हणजे पठार, क्लिफ म्हणजे इथं कडा या अर्थाने घेता येईल. आणि कावार्डाईस लॅक ऑफ करेज, हिअर लॅक ऑफ करेज टू दॅट इज गिवन हिअर, लॅक ऑफ करेज टू फेस डेंजर म्हणजे भेकडपणा, भित्रेपणा, भॅडपणा या अर्थाने इथं आपल्याला हा शब्द घेता येईल. तर इथं हा जो पक्षी सिगल पक्षी जो आहे तो ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिड अवे डाऊन द अपोजिट क्लिप टॉन्टिंग हिम फॉर हिज कावार्डाईस. म्हणजे आता सकाळी त्याचे सगळे कुटुंब जे आहे ते समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या मोठ्या पठारावरती फिरत होतं, हिंडत होतं आणि भित्रेपणावरून त्याची थट्टा करीत होते. सगळी फॅमिली जी आता ती कुठं पोचलेली आहे, समोर असताना मोठं पठार जे आहे, प्लॅट्यू जे आहे त्या पठारावरती ती फॅमिली सगळी पोचलेली आहे, त्याचं कुटुंब पोचलेलं आहे आणि त्याच्या भित्रेपणावरून त्याची सगळे लोक किंवा सगळी फॅमिली थट्टा करीत होते. तर द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. म्हणजे सूर्य जसा वर येऊ लागला तसं दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक अगदी प्रकाशानं उजळून निघाला. कशामुळं? त्या सूर्याच्या उन्हामुळं, प्रकाशामुळं. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिवियस नाईट फॉल. ही फेल्ट द हीट, त्याला गरमी जाणवू लागली, त्याला ती उष्णता जाणवू लागली, जास्त जाणवू लागली, कारण आदल्या रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. त्यानं काहीच न खाल्ल्यामुळे त्याला ती गरमी खूपच जाणवू लागली, त्याला ती उष्णता जाणवू लागली. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. ही क्लोज्ड वन आय देन द अदर अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. बघा त्यानंतर त्यानं काय केलं, त्यानं हळूच तो त्या खडकाच्या टोकापाशी आला, एका पायावर उभं राहिला. तो एका पायावरती उभं राहून दुसरा पाय आपल्या पंखाखाली घेतला आणि त्यानं एक एक करून असे डोळे मिटले आणि झोपेचे सोंग घेतलेलं आहे. प्रिटेंड म्हटले त्याला. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे किंवा सोंग करणे. ॲक्च्युली झोप येत नाही कारण तो उपाशी आहे, त्याला भूक लागलेली आहे. आदल्या दिवशीपासून त्याने काहीच खाल्लेलं नाही, आदल्या रात्रीपासून, आणि त्यामुळे त्याला खूप भूक लागलेली आहे, पण तरीसुद्धा तो झोपेचं सोंग घेतो आहे. ही प्रिटेंड टू बी फॉलिंग अस्लीप असं म्हटलेलं आहे. प्रिटेंड म्हणजे इथं ढोंग करणे किंवा सोंग करणे या अर्थानं, दॅट इज गिवन हिअर. प्रिटेंडेड ढोंग करणे किंवा सोंग करणे या अर्थानं. ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. आता याला भूक लागलेली आहे, हा झोपेचं सोंग घेतो आहे, पण तरी देखील घरच्यांपैकी कुणीही त्याची दखल घेतली नव्हती, कुणी त्याच्यावर बघितलंसुद्धा नाही. त्यानंतर ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड ही सिस्टर लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड्स सांक इन टू देअर नेक्स. आता इथं त्याचे दोघे भाऊ आणि बहीण डोकी मानेत खुपसून ती त्या पठारावरती डुलक्या खात पडली होती. बघा त्यांना मात्र भरपूर खायला मिळालं होतं, त्या दोघा भावांना, बहिणीला. त्याने मात्र विश्रांती घ्यायला सुरुवात केली त्या पठारावरती. डोकी त्याने मानेत घातली आणि त्या पठारावरतीच त्याने डुलक्या घ्यायला सुरुवात केली. पुन्हा काय म्हणलं बघा, डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. हिज फादर वॉज प्रेनिंग द feathers on his white back. आता इथं वर्ड प्रेनिंग दॅट इज गिवन हिअर. द वर्ड प्रेनिंग इट मीन्स मेकिंग अँड एफर्ट टू क्लीन फिदर्स विथ द बीक. प्रेनिंग असं वर्ड दिलेलं आहे. प्रेनिंग म्हणजेच काय दिलं बघा, मेकिंग, किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, चोचीनं साफ करणं, पंख साफ करणं, नीटनेटकं करणं. तर या वडिलांनी त्याच्या चोचीनं आपले पंख साफ करायला सुरुवात केली, नीटनेटके करायला सुरुवात केली. त्यानंतर काय म्हटलं बघा, हिज फादर वॉज प्रेनिंग हिज फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. बघा आता
भावंड जी होती, 2 भाऊ 1 बहीण, ते खाऊन झोपले होते. वडिलांनी आपल्या शुभ्र पाठीवरची पिसं नीटनेटकी करायला सुरुवात केली होती, त्यामध्ये ते गुंतले होते. पण त्याच्या आईचं फक्त त्याच्याकडे लक्ष होतं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रीस थ्रस्ट फॉरवर्ड. काय म्हटलं बघा, हम्प. द वर्ड hump means what? A round raised mass on land. That is called hump here. Hump means what? Rounded rise of ground. म्हणजे गोलाकार उंचवटा, जमिनीचा किंवा पठाराचा जो उंचवटा म्हणतो गोलाकार, त्याला इथं आपण हम्प म्हणता येईल. तर आईचं मात्र लक्ष याच्याकडे होतं. पठारावरच्या एका उंचवट्यावरती आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. कोण? त्याची आई. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रीस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. व्हाईट ब्रीस्ट म्हणजे पांढरी शुभ्र छाती. नाव अँड अगेन शी टोअर ॲट अ पीस ऑफ अ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅप्ड इट मीन्स रब्ड, म्हणजे घासणे या अर्थाने इथं. तर पुढं काय म्हणते बघा, तर पुन्हा आपल्या पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा जो होता तो ती काय करायची, ती तुकडा तो ती फाडायची आणि आपली चोच सर्व बाजूने खडकावरती ती काय करायची, तासायची. बघा आता नेमकं त्या आईनं काय केलेलं आहे. शी टोअर ॲट अ पीस ऑफ फिश. टोअर म्हणजे ते तुकडे करणे, त्या माशाच्या तुकड्याचे ते तुकडे करायची. अँड दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक. आणि आपल्या चोचीचे दोन्ही बाजू ती घासायची. कशावरती? ऑन दी रॉक, त्या खडकावरती. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. बघा, तर अगोदर या सीगलला खूप भूक लागली होती आणि मग ते सगळं अन्न बघून तो खुळावला. मॅडन म्हणजे खुळावणे. ते सगळं बघून, तो माशाचा तुकडा बघून तो खुळावला. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाव अँड अगेन टू व्हेट इट. टू व्हेट इट मीन्स शार्पन. टू व्हेट मीन्स वॉट हिअर? शार्पन या अर्थानं. शार्पन म्हणजेच की तर मराठीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? टू व्हेट म्हणजेच पाजळणे किंवा धार लावणे या अर्थानं मराठीमध्ये म्हणतो आपण, धार लावणे. तर इथं तो ते अन्न बघून खुळावला आणि अशा प्रकारे अन्न फाडून किंवा चोच पुन्हा घासून धारदार करायला त्यालासुद्धा फारच आवडायचं या छोट्या सिगल पक्षाला. तर इथंपर्यंत आपल्याला हा पाठ बघायचा आहे. याच्यावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईन की जे PDF फॉर्मॅटमध्ये असतील, ते तुम्ही मला सॉल्व करून पाठवायचे आहेत. थँक्यू.